नमस्कार, मी श्वेता सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांना घेराव। नोटांचा पाऊस व जुन्या वादावरून मुकीम अहमद व साथीदाराची हत्या। महसूल दिनी कर्मचाऱ्यांचा व पाल्यांचा सत्कार। युवकावर प्राणघातक हल्ला, आरोपी गजाआड। सिंगोली गावात जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले। मराठा आरक्षणासह विविध मागणीसाठी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी पालकमंत्रींचा घेराव घालून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे सुरू करण्यात आलेल्या जनआंदोलनानुसार आज रविवार 5 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांना घेराव घालण्यासाठी त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्यानंतर अकोला बंदची हाक देण्यात आली। राज्यभरात मराठा आंदोलनाचा भडका उडाल्यानंतरही आरक्षणाबाबत शासनाने ठोस निर्णय दिला नाही, म्हणून 1 ऑगस्ट पासून जनआंदोलनास सुरुवात करण्यात आली। त्यानुसार 3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील समाजाच्या खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांना मराठा आरक्षणासह इतर मागण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले। तर आज रविवार 5 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या घरासमोर सकाळी 10 वाजता प्रथम घेराव आंदोलन, त्यानंतर ठिय्या आंदोलन करून शिदोऱ्या सोडण्यात आल्या। दरम्यान पालकमंत्र्यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रश्न देखील विचारण्यात आले। यावेळी पालकमंत्री रणजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या व त्यांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। च्या वतीनं 9 तारखेला महाराष्ट्रभर जनआंदोलनाची हाक दिलेली आहे आणि मराठा समाजाने जे 58 मोर्चे काढून या शासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या होत्या, त्यातल्या कुठल्याही मागणीला सरकारने अजून वाचा फोडली नाही आणि त्याचा उद्रेक म्हणून आता महाराष्ट्रभर मोर्चे होत आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या प्रतिनिधींना जागे करण्यासाठी आज इथं त्यांच्या घरावर घेराव घातला होता आणि त्यांना काही प्रश्न विचारले। त्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी जे उत्तरं दिले त्याच्या काही प्रश्नांवर आमचं समाधान होऊ शकलं नाही। त्यासाठी आम्हाला वाट पाहावं लागेल आणि ते वाट पाहण्याची तयारी सुद्धा मराठा समाज दाखवतो। पण मराठा समाजातील काही लोकांवर जे गुन्हे दाखल होत आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, ही आमची एक प्रमुख मागणी आहे। नोटांचा पाऊस व जुन्या वादावरून आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मुकीम अहमद तथा त्यांचे सहकारी शफी कादरी यांची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून दिली। आम आदमी पार्टीचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मुकीम अहमद अब्दुल बशीर व बुलडाणा येथील शेख शफी शेख कादरी यांची अकोल्यातील आझाद कॉलनी येथे तसब्बुर कादरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भोजनासाठी बोलावून त्यांची हत्या केली। त्यानंतर दोघांचे मृतदेह पोत्यामध्ये भरून त्यांची बुलडाणा जिल्ह्यातील घाटात विल्हेवाट लावण्यात आली। पोलिसांच्या विविध पथकांचे गठन करून या घटनेचा अवघ्या 5 दिवसात उलगडा केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली। घटनेच्या दिवसापासून संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले, तर मोबाईलचा कॉल डाटा व लोकेशन घेण्यात आले। त्यामुळे तपासाला अधिकच गती मिळाली। या हत्याकांडाच्या घटनेमध्ये 7 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी दिली।
या पत्रकार परिषदेला एलसीबीचे प्रमुख कैलास नागरे, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आदी उपस्थित होते. 30 जुलै तारीखला एक मुकीम अहमद आम आदमी पार्टी लीडर आणि त्याच्यासोबत शफी त्या दोन्ही लोक मिसिंग झालेलं होतं. त्या मिसिंगची कंप्लेंट खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं होतं. त्याच्यानंतर त्यांची रिलेटिव्सची कंप्लेंटवरून आम्ही किडनॅपिंगची ऑफेन्स ओल्ड सिटी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दाखल केलं होतं. त्याच्यानंतर आमच्या तपासमध्ये त्याची डिटेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ते दोन्ही लोकांची त्यांची ओळखीची मौलवी त्याची घरीमध्ये त्याची मर्डर झालेला आहे. त्याच्यामध्ये गुन्हा ऑफेन्समध्ये जवळपास 8 ते 10 आरोपी त्याच्यामध्ये आहे. तर सध्या 7 आरोपी आमची ताब्यात आहे आणि त्यांनी तिथं खदान एरियामध्ये मर्डर केल्यानंतर हे दोन्ही बॉडीजला आरोपींनी घेऊन बुलढाणाची एरियामध्ये जुनेफल पोलीस स्टेशनची ज्युरिस्डिक्शनमध्ये ते बॉडी डंप केलेला आहे. तो सध्या खदान पुढच्या तपास त्याच्यामध्ये खदान पोलीस स्टेशनमध्ये 302 प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन होईल. या हत्यामागचं कारण इथं ते हत्याची मागे हे जी अगोदर हे सगळे आरोपी आणि मृतक ते सोबत इथं कुछ पैसों की बारिश असं कुछ सुपरस्टिशन्समध्ये ते सर्वांची ओळखी आहे. त्याच्यानंतर बरेच कुछ ऑफेन्सेस मृतकने आरोपीचे खिलाफ त्यांनी 376 कुछ ऑफेन्सेस दाखल केलेला आहे असं प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे. तो त्यांची रागात आणि त्याचे कुणास आता इन्सिडेंट्स घडलेला आहे म्हणून दिसतात. खरोखर सर्व कमीत कमी 12 ते 15 ऑफिसर्स आणि 40-50 कर्मचारी 4 दिवसमध्ये या केस अतिशय म्हणजे ते काम करून त्याची उघडकीस आणलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल दिनानिमित्त एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनतेच्या हितासाठी कार्यरत महसूल विभाग शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. अनेक जनकल्याणकारी योजना या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्यामुळे अथक परिश्रम व प्रामाणिक कार्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे नावलौकिक वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान केले. जिल्हा नियोजन भवनात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्या पत्नी तथा वाशिमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, अभयसिंह मोहिते, वैशाली देवकर, सेवानिवृत्त अधिकारी नरेंद्र टापरे, ओमप्रकाश अग्रवाल, हास्यकवी किशोर बळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा तथा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले तर आभार प्राध्यापक संजय खडसे यांनी मानले. जुने शहरातील गंगानगरजवळ एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ट्रकचा क्लिनर असल्याचं समज झाल्याने एका पादचाऱ्यावर दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जुने शहरातील वाशिम बायपास येथे जड वाहतूक करणारा ट्रक पाठीमागे घेत होता. यावेळी सय्यद सैफुद्दीन सय्यद अकिलोद्दीन हे पायी जात होते. यावेळी तेथे MH30 AF 4140 क्रमांकाची कार आली. यामधील पंकज गवई याने कारखाली उतरून सय्यद सैफुद्दीन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यासोबत असलेला योगेश बुंदेले हाही गाडीच्या खाली उतरला व त्याने त्याच्याजवळ असलेला चाकू सय्यद सैफुद्दीन यांच्या पोटात खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सय्यद सैफुद्दीन सय्यद अकिलोद्दीन यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. ही माहिती त्यांचे नातेवाईक जावेद खान जाकीर खान यांना देण्यात आली. त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पंकज गवई व योगेश बुंदेले या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पंकज गवई यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर फरार असलेला आरोपी बुंदेलेचा पोलीस शोध घेत आहेत. बाळापूर तालुक्यातील सिंगोली गावात जलजन्य आजाराचे प्रमाण वाढल्यामुळे उपविभागीय अधिकारी खडसे यांनी गावाला भेट देत पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. बाळापूर तालुक्यातील ग्राम सिंगोली येथील नागरिक मागील काही दिवसांपासून विविध आजाराने त्रस्त झाले आहेत.
गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नाल्यांची साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी नालीतील घाणपाणी साचले आहे। त्यामुळे जलजन्य आजारांसह अनेक आजार या गावात बळावत आहेत। नाल्यातील घाणपाणी नळांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचून जलजन्य आजारांना निमंत्रण देत आहेत। या गावातील ग्रामसेवक कधीच गावात येत नाहीत। गावातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर बाळापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, नायब तहसीलदार योगेश काडकर, तलाठी टाले, राजू डाबेरावने गावाला भेट देत आढावा घेतला। गावाला होत असलेला दूषित पाणी पुरवठा पाहता पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली। लवकरात लवकर गाववासियांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले। गौरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौक ते पारसकर शोरूम दरम्यानच्या रोडवर एक बोलेरो गाडी अपघात स्थितीत बेवारस पडून आहे। याबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। अकोला येथील गौरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौक ते पारसकर शोरूम दरम्यानच्या मार्गावर एक बोलेरो गाडी शनिवारी रात्रीपासून बेवारस स्थितीत पडून विशेष बाब म्हणजे ही बोलेरो गाडी पलटी झालेल्या अवस्थेत पडून आहे। यावरून सदर गाडीचा अपघात झाल्यासारखे वाटते। ही गाडी अपघातग्रस्त स्थितीत पडून असता अद्यापपर्यंत पोलिसांनी याची दखल घेतली नाही। या गाडीचा अपघात कसा झाला, ही गाडी या अवस्थेत सोडून का देण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। या गाडीबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। शहरात वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण पाहता या गाडीचा वापर गुन्ह्यासाठी तर झाला नाही ना, अशी चर्चा रंगत आहे। याकडे पोलिसांनी लक्ष देऊन बेवारस गाडी ताब्यात घेत चौकशी करण्याची गरज आहे। अकोला बसस्थानकावर कार्यरत वाहतूक निरीक्षकाने उपस्थिती पुस्तिकेत खाडाखोड केल्याने बसस्थानक व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला आगार क्रमांक 2 मधील चालक वाहकाच्या नोंदवहीत खाडाखोड करणे वाहतूक नियंत्रक HG आंग्रे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे। या खाडाखोड प्रकरणी शनिवारी आंग्रे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। अकोला आगार क्रमांक 2 चे व्यवस्थापक मधुकर येवले यांनी हे आदेश बजावले आहेत। अकोला आगार क्रमांक 2 मधील चालक वाहकांच्या नोंदवहीत दररोजची हजेरी असते, त्यावरून पगार पत्रके आदी कारवाई केली जाते। 6 आणि 7 जुलै 2018 रोजी आगारातील चालक चंद्रमणी इंगळे गैरहजर होते, त्यामुळे नाशिक फेरी प्रभावित झाली। या बाबीची नोंद T2A रजिस्टरमध्ये घेण्यात आली। चालक वाहकांच्या नोंदवहीत इंगळे गैरहजर नोंदविले गेले। या नोंदवहीत वाहतूक नियंत्रक आंग्रे यांनी व्हाईटनर लावून खाडाखोड केली। ही बाब आगार प्रमुखांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने दस्तऐवज तपासून आंग्रे यांना निलंबित केले आहे। शनिवारी त्यांना निलंबनाचे आदेश देण्यात आले। भारतीय वन्यजीव संस्था व वन विभागाच्या वतीने तणमोर पक्षी अस्तित्व सर्वेक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। 4 ऑगस्ट पासून या पक्षी संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले। दुर्मिळ पक्षात गणना होणाऱ्या तणमोर पक्षाचे वास्तव्य वन विभागात आहे, त्यांच्याबाबत समग्र माहिती व्हावी या उद्देशाने 4-5 ऑगस्टला येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे। वन विभाग, वन्यजीव विभाग, भारतीय नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी उपवन संरक्षक SB वळवी यांच्या हस्ते झाले। वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे, भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडूनचे शास्त्रज्ञ सुजित नरवाडे, मानद वन्यजीव रक्षक बाळकाणे प्रमुख पाहुणे होते। वन्यजीव व प्रसिद्धी विभाग प्रमुख गोविंद पांडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनाचा उद्देश सांगितला। देशातील तणमोर पक्षाची स्थिती व सर्वेक्षणाची माहिती दिली। विदर्भातील तणमोर पक्षी व त्यांचे संवर्धन याबाबत कौस्तुभ पंढरी पांडे यांनी माहिती दिली। BNHS मुंबईचे नंदकिशोर दुधे यांनी तणमोराचा अधिवासाविषयी माहिती दिली। या पक्षाचे संवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले। भारतीय वन्यजीव संस्थांच्या मालविका कोलविन डेहराडून यांनी तणमोराच्या सर्वेक्षणाची शास्त्रोक्त पद्धती समजावून सांगितली। तणमोर पक्षाची वैशिष्ट्ये देखील त्यांनी सांगितली। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बिर्ला गेट जवळ स्थित एका दुकानाची 15 ते 20 युवकांनी तोडफोड केली। या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बिर्ला गेट स्थित अग्रवाल रेस्टॉरंट व कोल्ड ड्रिंक्स नामक दुकानाला लागून असलेल्या टीन शेडच्या दुकानात 3 ऑगस्टला रात्री 10:30 वाजता दरम्यान दुकानाजवळ दगडफेक व मोठा आवाज झाल्याने तक्रारकर्त्याने जाऊन बघितले असता 15 ते 20 युवकांची टोळी दुकानाची तोडफोड करताना आढळली।
या युवकांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लोखंडी रॉडने हल्ला करून सुनील अग्रवाल यांना जखमी केले। त्यानंतर ही युवकांची टोळी फरार झाली। या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम 143, 147, 324, 427 नुसार गुन्हा दाखल करून शोध कार्यास सुरुवात केली। शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांची धमक वाढत चालली आहे। या गुन्ह्यावर अंकुश लावण्यात स्थानिक पोलिसांना अपयश येत आहे। या गुन्हेगारांवर अंकुश लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे। रात में 10-15 11:30 से 11:45 के बीच में कल लोग 15-20 लोग हमारे यहाँ आए, पूरी नंगी तलवारें चड्डी बनियान पर, यानी इतने बेकार लोग आए कि बस पूछो नहीं करके आके उन्होंने सब तोड़फोड़ करे। हमारे तलवारें थे, पाइप थे, सब्बल थी उनके हाथ में करके, और पूरा आके यहाँ से वहाँ तक मेरा पूरा शेड तोड़ दिए उन्होंने करके। और अंदर मेरे भाई साहब थे, उनको उन्होंने मारे करके, हमारी भतीजी थी उसके ऊपर वो करे करके, यानी वार करे, अंदर तक वो घुसकर ऐसे नंगापना करे। आज शिक्षक रहने के बाद उनको ये समझने को होना कि वो प्रेम से सुलझाना बात, हालांकि वो जगह उनकी नहीं है, जो बेचे वो चीज उनकी अलग है। यहाँ पर उनका मतलब क्या है, जिस तरह से उन्होंने करे, और जो भी करना था हमारे सामने करना था, उन्होंने पीछे रात को करने कराने वाले और हमारे तीनों को उनसे जान से खतरा है। हम तीनों से, मैं, मेरा बच्चा बड़ा वाला, मेरा अभी 2 महीने हो गए डेथ हो गई करके, और आज हम तीनों की जान को उनकी वजह से खतरा है करके। आज हम अकेले कहीं भी आएंगे जाएंगे ना, तो हमारा अगर खरोच भी आएंगी तो उसका जिम्मेदार देश पांडे है, जोत सर है, और वो अनिल राउत है करके। और मेरी ये पर्सनली रिक्वेस्ट है करके सबसे कि जो भी होगा वो कि हमको सपोर्ट करो करके, कि आज हमारे साथ जो हुआ करके। देश पांडे, राजा जोत, मिक्स कोचिंग क्लासेस अकोला, और अनिल राउत क्या सजा क्या सिखा रहे, ये सिखाते कि ऐसा गुंडागर्दी करो। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांना घेराव। नोटांचा पाऊस व जुन्या वादावरून मुकीम अहमद व साथीदाराची हत्या। महसूल दिनी कर्मचाऱ्यांचा व पाल्यांचा सत्कार। युवकावर प्राणघातक हल्ला, आरोपी गजाआड। सिंगोली गावात जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।